नमस्कार. या भागामध्ये आपण मानव संसाधन नियोजन, त्याचे टप्पे, कार्यपृथक्करण, त्याचे घटक व कार्य आराखडा लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण मानव संसाधन नियोजन म्हणजे काय हे पाहू. मानव संसाधन व्यवस्थापनाची मानव संसाधन नियोजन ही प्राथमिक स्वरूपाची क्रिया आहे. कोणताही व्यवसाय असो, व्यवसायाचे बऱ्याच वेळा उत्पादन वाढते, नवनवीन ठिकाणी वेगवेगळे युनिट स्थापन केले जातात. अशा वेळी कर्मचाऱ्यांची गरज ही लागतेच. ही गरज लक्षात घेऊन आपल्याला योग्य वेळी कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी नियोजन हे करावेच लागते. त्याचबरोबर काही ठराविक अंतराने व्यवसायातील कर्मचारी हे रिटायर होणार असतात, काही कर्मचारी हे व्यवसाय सोडून जातात. अशा वेळी योग्य वेळी कर्मचारी आपल्याला उपलब्ध होणं आवश्यक असतं. यासाठी मानव संसाधन नियोजन ही संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. तसेच व्यवसायामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी भरती प्रक्रिया होते, निवड प्रक्रिया होते, कार्यमूल्यमापन होतं, त्यानंतर प्रशिक्षण दिलं जातं, बदली केली जाते, करिअर विकास केला जातो. हे करताना देखील कर्मचाऱ्या संदर्भात योग्य असे नियोजन व्यवसायाला करावेच लागते. मग मानव संसाधन नियोजन म्हणजे नेमकं काय, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. ती व्याख्या अशी आहे: योग्य व्यक्तीची योग्य संख्येत योग्य कार्यासाठी योग्य वेळी व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनुष्यबळाचे धोरण, व्यवहार आणि पद्धतीच्या समन्वयाला मानव संसाधन नियोजन असं म्हणतो, असे म्हटले जाते. आता आपण मानव संसाधन नियोजनाचे टप्पे, अवस्था किंवा प्रक्रिया लक्षात घेऊ. स्टेजेस ऑर प्रोसेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. त्यातील पहिला टप्पा आहे मानवी घटकाच्या पर्यावरणाचे विश्लेषण करणे. व्यवसायामध्ये जो मानवी घटक असतो, त्या मानवी घटकासंदर्भात व्यवसायातील अंतर्गत तसेच व्यवसायाच्या बाहेरील अनेक घटकांचा परिणाम होतो. हे घटक कोणते आहेत, कशा पद्धतीनुसार आहेत, हे आपल्याला प्रथमतः लक्षात घ्यावे लागते. प्रामुख्याने बाजारपेठेतील ट्रेंड नेमका काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, स्पर्धेचे स्वरूप कसं आहे, कर्मचाऱ्यांसंदर्भात वेगवेगळे नियम नेमके कसे आहेत, भविष्यातील तंत्रज्ञान कसे असणार आहे, कार्याची संस्कृती कशी असेल, अशा अनेक प्रकारचे घटक या टप्प्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर दुसरा टप्पा आहे संघटनात्मक उद्दिष्टांचे विश्लेषण करणे. प्रत्येक व्यवसायामध्ये जी संघटना असते किंवा व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळे विभाग असतात, त्यांचे उद्दिष्ट नेमके काय आहेत हे लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ, समजा उत्पादन विभाग असेल तर उत्पादन विभागाचं या वर्षीचं उद्दिष्ट नेमकं काय आहे, म्हणजे ते उत्पादन वाढवणार आहेत की उत्पादन स्टेबल ठेवणार आहेत किंवा उत्पादन कमी करणार आहेत, याचा विचार करावा लागतो. कारण उत्पादन वाढवणार असेल तर आपल्याला कर्मचारी हे वाढवावे लागतील, उत्पादन कमी करणार असतील आपल्याला कर्मचारी हे कमी करावे लागतील. म्हणजेच व्यवसायामधील प्रामुख्याने वेगळ्या विभागांचे उद्दिष्ट जे असते त्या उद्दिष्टांचे विश्लेषण करावे लागते. त्यानंतर तिसरा टप्पा आहे उपलब्ध मानवी घटकाचा आढावा घेणे. व्यवसायामध्ये सध्याचे उपलब्ध घटक आहेत मानवी घटक, याचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. प्रामुख्याने एकूण कर्मचारी संख्या किती आहे, त्यामध्ये अधिकारी वर्ग किती आहे, कर्मचारी वर्ग किती आहे, त्यांची क्षमता काय आहे, वारसाधिकारी नियोजनाचं स्वरूप व्यवसायामध्ये कसं आहे, कर्मचाऱ्यांची प्रगती नेमकी कशी आहे, कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने अंतर्गत मार्ग काय, भरतीचा मार्ग काय आहे का, बहिर्गत मार्गाचं स्वरूप कसं आहे, या संदर्भात वेगळ्या दृष्टीने मानवी घटकाचा आढावा घ्यावा लागतो. त्यानंतर चौथा टप्पा आहे तो म्हणजे मागणी पुरवठ्याचे पूर्वानुमान. यामध्ये भविष्यकाळामध्ये मागणी काय असेल व पुरवठा काय असेल याचा थोडक्यात अंदाज घ्यावा लागतो. म्हणजे आगामी कालावधीत, हा कालावधी प्रत्येक व्यवसायानुसार वेगळा असतो, म्हणून या मागणी पुरवठ्या संदर्भात पूर्वानुमान आपल्याला लक्षात घ्यावे लागते. हे पूर्वानुमान लक्षात घेतल्यानंतर पुढचा पाचवा टप्पा आहे तो म्हणजे फरकाचा अंदाज घेणे. पूर्वानुमान लक्षात घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आगामी काही कालावधीमध्ये आपल्याला मनुष्यबळ लागणार आहे किंवा मनुष्यबळ अतिरिक्त होणार आहे. म्हणजे आपल्याला फरक लक्षात येतो. समजा जर मनुष्यबळ अतिरिक्त होणार असेल तर त्यांचं काय करावयाचं, म्हणजे त्यांना सक्तीची रिटायरमेंट द्यायची आहे का,
त्याचबरोबर त्यांना काढून टाकावयाच्या आहे का, या दृष्टीने विचार करावा लागतो. तसेच समजा कर्मचाऱ्यांचा तुटवडा होणार असेल तर तो तुटवडा कसा भरून काढायचा याचा विचार या टप्प्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर 6वा टप्पा आहे मागणी पुरवठा समतोल. फरक लक्षात आल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीनं समतोल कसा राहील हे लक्षात घ्यावे लागते. समजा जर अतिरिक्त कर्मचारी होणार असतील तर त्या दृष्टीनं ते कर्मचारी कमी होण्यासाठी आपल्याला काही नियोजनबद्ध कृतीची सुरुवात करावी लागते. समजा कर्मचारी जास्त लागणार असतील तर त्या दृष्टीने देखील आपल्याला पुरवठा होईल या दृष्टीनं प्रयत्न करावा लागतो. म्हणजे अंतर्गत व बहिर्गत मार्गाच्या आधारे समतोल साधण्याचे आपल्याला आव्हान इथं स्वीकारावे लागते. त्यानंतर 7वा टप्पा आहे तो म्हणजे कृती आराखडा, ज्याला आपण ॲक्शन प्लॅन असं म्हणतो. मागणी पुरवठा समतोल लक्षात आल्यानंतर आगामी कालावधीत आपल्या व्यवसायातील असणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची भरती, निवड प्रक्रिया, मूल्यमापन, प्रशिक्षण या संदर्भात काही ठराविक दिवसांचा एक प्रकारे आराखडा तयार करावा लागतो. कारण हा आराखडा जर परफेक्ट असेल तर आपल्याला योग्य वेळी योग्य मनुष्यबळ हे उपलब्ध होऊ शकते. आणि सर्वात शेवटचा आणि 8वा टप्पा आहे तो म्हणजे नियंत्रण आणि पाठपुरावा. म्हणजे कृती आराखडा तयार केल्यानंतर आपण काही दिवसानंतर त्या दृष्टीने त्याची अंमलबजावणी करतो. अंमलबजावणी करताना आपल्याला असे लक्षात येते की आपण जे ठरवलं होतं त्यानुसार आपल्या मानव संसाधनाच्या अनुषंगाने जातो किंवा नाही. म्हणजे नियोजन आणि अंमलबजावणी याची तुलना करून आपल्याला त्याचा पाठपुरावा करता येतो. हे झाले मानवी संसाधन नियोजनाचे टप्पे. यानंतर आपल्याला पुढचा घटक लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कार्यपृथक्करण, ज्याला आपण कार्य विश्लेषण असं म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये जॉब ॲनालिसिस असं म्हटलं जातं. प्रामुख्याने व्यवसायामध्ये कर्मचारी भरती व निवड प्रक्रिया करताना आपल्याला ह्या कार्यपृथक्करणाचा विचार करावा लागतो. कारण भरती व निवड करताना प्रत्येक पद महत्त्वाचं असतं. मग हे प्रत्येक पदाच्या अनुषंगाने प्रत्येक पदासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपल्याला घ्यावी लागते. म्हणून प्रत्येक पदाच्या अनुषंगाने जी काही सविस्तर माहिती घेतली जाते त्या सविस्तर माहितीचा समावेश या कार्यपृथक्करणामध्ये होतो. म्हणजे कार्याविषयी सर्व माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजेच कार्यपृथक्करण होय. त्याची व्याख्या अशी केलेली आहे. कार्यपृथक्करण किंवा कार्यविश्लेषण म्हणजे कार्याची संपूर्ण माहिती व अभ्यास करण्याची प्रक्रिया असून त्यामध्ये कार्याचा घटक व जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. यानंतर आपण कार्यपृथक्करणाचे किंवा कार्यविश्लेषणाचे घटक लक्षात घेऊ. प्रामुख्याने 2 घटक आहेत. पहिला घटक आहे ज्याला आपण कार्य विवरण असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्यास जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. तर कार्य विवरण म्हणजे नेमकं काय? कार्याची वैशिष्ट्ये सांगण्याची असणारी प्रक्रिया याला आपण कार्य विवरण असं म्हणतो. मग या कार्य विवरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? यामध्ये आहे कार्याचे नाव, संबंधित कार्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या, कार्याचा सारांश किंवा गोषवारा, कार्याचे ठिकाण, यंत्रसामग्री व कच्चा माल, कामात येणारे संभाव्य धोके, नियंत्रण ठेवण्याची ठिकाणे, बढतीची शक्यता, भविष्यातील संधी, कार्याचे समाधान. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे कार्य निकष. यास आपण जॉब स्पेसिफिकेशन असं म्हणतो. तर कार्य निकष म्हणजे नेमकं काय? तर कार्यपूर्ततेकरता आवश्यक माहिती व गुणांची निश्चिती करण्याची क्रिया यालाच आपण कार्य निकष असं म्हणतो. या कार्य निकषमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर प्रामुख्याने शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव, कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, प्रेरणा, मानसिक पात्रता, बुद्धिमत्ता, सामाजिक भूमिका, पुढाकार व कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या आवडीनिवडी. यानंतर आपण पुढचा घटक लक्षात घेऊ तो म्हणजे कार्य आराखडा, ज्याला आपण जॉब डिझाईन असं म्हणतो. कार्यपृथक्करणाच्या पुढील असणारी ही संकल्पना आहे. कार्यपृथक्करणामध्ये कार्याची सविस्तर माहिती घेतली जाते तर कार्य आराखड्यामध्ये कर्मचाऱ्यास योग्य पद्धतीनुसार तयार करण्याचे काम केले जाते. संघटनेतील प्रक्रिया कार्यक्षम व प्रभावी राहण्यासाठी कार्य आराखडा हा महत्त्वाचा मानला जातो. संघटनेत अपेक्षित काम पूर्ण करण्यासाठी लागणारी पद्धतशीरपणे व आवश्यक असणारी माहिती ही कार्य आराखड्याच्या आधारे पुरवली जाते. कर्मचाऱ्यांबरोबर संबंध चांगले ठेवण्यासाठी,
गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी व उत्पादकतेत वाढ होण्यासाठी कार्य आराखडा ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. मग कार्य आराखडा म्हणजे नेमकं काय? तर कार्य आराखड्याची व्याख्या अशी आहे: कार्य आराखडा म्हणजे संघटनेच्या ध्येयासाठी प्रभावी प्रयत्न आणि विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले काम व जबाबदारी संघटनेप्रती अर्पण करणे होय. आता आपण कार्य आराखड्याची तंत्रे लक्षात घेऊ. टेक्निक्स ऑफ जॉब डिझाईन. सर्वसाधारणतः याची 4 प्रमुख तंत्रे आहेत. पहिलं तंत्र आहे ते म्हणजे कार्य अदलाबदल, ज्याला इंग्रजीमध्ये जॉब रोटेशन असं म्हटलं जातं. यामध्ये एका कामगाराची किंवा एका सहाय्यकाची किंवा अधिकाऱ्याची एका कार्याकडून दुसऱ्या कार्याकडे बदली केली जाते. म्हणजे कामगारांची एका कार्याकडून दुसरीकडे केलेली बदली किंवा हलवा यास आपण कार्य अदलाबदल असं म्हणतो. कोणत्याही कर्मचाऱ्यास काम करताना तेच काम करून नियमितपणे कामाचा कंटाळा येतो व आळस येतो, तो कमी व्हावा व दुसऱ्या कामाचे ज्ञान व्हावे व कौशल्य थोडेसे विकसित व्हावे, या दृष्टीने त्याला कार्यामध्ये अदलाबदल केली जाते व त्याला रिफ्रेश केलं जातं. त्यानंतर दुसरं तंत्र आहे ज्याला आपण कार्य विस्तार असं म्हणतो, जॉब एनलार्जमेंट. कार्य विस्तार म्हणजे काय? तर कार्य विस्तार म्हणजे कामगारांच्या कार्यामध्ये किंवा घटकामध्ये वाढ करणे होय. सध्या कामगार जे काम करत असतात त्या कामाबरोबरच त्याला नवीन काही कर्तव्ये ही दिली जातात किंवा वाढ केली जाते. म्हणून यास आडव्या स्वरूपातील किंवा हॉरिझॉन्टल स्वरूपातील कार्यवृद्धी किंवा कार्य आराखडा असे म्हटले जाते. यामध्ये कर्मचाऱ्यास एक प्रकारे कामाचे समाधान मिळते व चुका कमी होतात, कारण त्याच्या कर्तव्यात व्यवसायाने विश्वास टाकून एक प्रकारे वाढ केलेली असते. त्यानंतर 3 नंबरचं तंत्र आहे ते म्हणजे कार्य समृद्धीकरण, ज्याला आपण जॉब एनरिचमेंट असं म्हणतो. कार्य समृद्धीकरण म्हणजे नेमकं काय? काही कर्मचाऱ्यांना व्यवसायातील चॅलेंज किंवा आव्हान आवडतं. हे आव्हान देण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. एखाद्या विशिष्ट कार्यासंदर्भात ते चॅलेंज त्यांना पूर्ण करण्यास सांगितलं जातं व ते स्वेच्छेने हे आव्हान स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात ही कार्य समृद्धीकरण ही संकल्पना आहे. मग कार्य समृद्धीकरण म्हणजे कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक कामे देऊन त्यांना अभिप्रेरणा देण्याचा प्रयत्न करणे होय. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा फायदा व त्यांना आव्हान दिल्याचा फायदा औद्योगिक आपल्या व्यवसायास होतो, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते व कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात आवडीने काम करतात. यामध्ये कामगाराला कार्यातील जबाबदारी व स्वतंत्रता अधिक दिली जाते. म्हणून यास ऊर्ध्व रूपाने केलेला कार्य आराखडा असे म्हटले जाते. त्यानंतर शेवटचं तंत्र आहे ज्याला आपण कार्य सुलभीकरण असं म्हणतो, जॉब सिम्प्लिफिकेशन. कोणताही कर्मचारी काम करताना तेच काम करून त्याला कंटाळा येतो. म्हणून काही वेळा कामगार जो काम करतो त्या काम करताना त्याच्याच कार्यामध्ये लहान भागामध्ये विभागणी केली जाते. म्हणजे कार्यामध्ये अधिक सुलभपणा आणला जातो. म्हणून यास कार्य सुलभीकरण असं म्हटलं जातं. तेच काम करावे लागत असल्याने कंटाळा येतो. म्हणून अशा वेळी कार्य सुलभीकरण उपयोगाला येते. यामध्ये कार्य सुलभीकरणामुळे प्रशिक्षणाचा खर्च कमी होतो व कर्मचाऱ्यांवर त्या कामामध्ये प्रभुत्व प्राप्त होते. यानंतरच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत भरती व निवड प्रक्रिया. धन्यवाद.